त्यामुळं कुठं बी बघशाल तुम्ही साडीवरच दिसेन आपल्या व्हिडिओमध्ये जास्त करून, कारण तर मॅडमला आमच्या साडीच आवडते. खूप खूप सुंदर संवर्धन केले. जुन्नरचे आपले जे मंडळं असतील या ट्रस्ट असतील आपल्या जुन्नरच्या बौद्धिस्ट ट्रस्ट, त्यांनी खूप छान संवर्धन केले. मेन तर सगळ्यात महत्त्वाचं जे सपोर्ट लावलेलं आहे वरती चढण्यासाठी, तटबंदी लावलेली खूप सुंदर लावली. जागोजागी पायऱ्या तुटलेल्या आहेत तर त्यांनी असे सपोर्ट दिलेत पाय ठेवण्यासाठी, खूप छान असे बघू शकताय. आणि खूप मजबूत आहेत ते, खूप मजबूत आहेत. 50 किलो नाही 100 किलो 2 माणसं उभी राहिले तरी तुटणार नाही असे मजबूत सपोर्ट दिलेत. खूप छान सपोर्ट दिलेले. आणि थोडंसं उतरायला अवघड आहे, पण भावांनो आपणच आपल्या जातीचं बघणार नाही तर कोण बघणार. हां, आणि आपणच आपल्यासाठी इकडे येणार नाही तर कोण येणार. मेन आपल्याला जातीचा आणि आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्व पाहिजे आपल्याला आपल्या जातीचं. आणि जे आपण बघितलं नाही ते आपल्याला बघितलं पाहिजे, कळलं पाहिजे. पुढे आपण जाऊन आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूवाल्यांना, आपल्या नातेवाईकांना सांगू शकतो काय बाबांनो इकडे जावा, इकडे पहा, इथं आपल्या लेणी आहेत, बुद्ध लेणी आहेत, सर्व काही आहे. खूप छान अशी तटबंदी केलेली, खूप सुंदर. पूर्ण भक्कम दगडात आहे बघू शकताय तुम्ही. आणि इकडे मेन जे स्तूप आहेत आपले, मी कधी बनवलेले, काय आहे, कधीचे अवशेष आहेत, कुणी बनवलेले आहेत, ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. इथे माहितीचा बोर्ड लागलेला आहे दिसतोय ना. आणि हे बघा, ही अशी तटबंदी एकदम छान अशी तटबंदी केलेली दिसते ना. खूप सुंदर अशी तटबंदी केलेली, छान आणि सुरेख बघू शकताय तुम्ही. थोडंसं वर चढावं लागतं आहे, अर्धा तासाचा पल्ला आहे वर चढण्याचा. आणि हे बघा दिसू शकतं तुम्हाला, झूम करून दाखवतो. बघा जास्त झूम झाले, बघू शकताय सुंदर असं बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर अजून एक छोटीशी गुफा आहे. तू जा वरती, तिकडे जा वरती, लय आतमध्ये नको जाऊ, मोळे आहेत आगे मोळं. हां जरा सांभाळून इकडे जाऊन थांबत्या ग्रिलपाशी, मी इथून येतो लगेच. आणि इथे बी 2-3 हे आहेत आपलं काय बोलतात त्याला, गुफा आहेत बुद्धांखाली, त्या गुफा बघतो आपण. हे बघा इथे बी छान अशी एक खतरनाक अशी जागा बनवलेली, बघितलं हे स्तंभ आहे, पूर्ण डोंगर त्याच्यावरती उभा आहे बघू शकता. पूर्ण गुफेचं छायाचित्र कसं दिलेलं आहे बघू शकता. खूप सुंदर सुंदर असं काम आहे. हां बघा हे खतरनाक खतरनाक असं काम आहे बघा, खतरनाक. गुफा नंबर 4 आहे, खतरनाक. बघा पूर्ण दगड, पुरा अख्खा दगड आहे. कसं काय केलं असं, बोलतात ना चिनी हातोडीच्या याने केलेली आहे ती कामं सगळी त्यावेळेस. बघा आत्ताच्या माणसांना साधं वीट तोडायचं माहीत नाही नीट, वीट तोडायची असली तरी मशिनरी बघतात. पण हे बघा त्यावेळेस ना मशीन ना काही, तेव्हाची ही कामं आहेत बघू शकताय. नो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा का. आणि जास्तीत जास्त शेअर्स करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त. बघू शकताय तुम्ही इकडून बी रस्ता आहे का, नाही ना इकडून रस्ता नाही, फक्त पाऊलवाट दिसते. चला इथून मस्त पायऱ्या आहेत, पायऱ्या बनवलेल्या आहेत प्रॉपर, काही टेन्शन नाही.
प्रॉपर तटबंदीचं काम आहे, बघू शकताय तुम्ही. खतरनाक. आता करूच शकत नाही कोणच करू शकत नाहीत आता. बघा हे काम तुम्हाला वाटते होईल आत्ताच्या काळात, शक्य नाही. बघू शकताय खतरनाक असं कोरीव काम आहे, एकदम खतरनाक. इथून प्रॉपर पायऱ्या दिल्यात वरती चढायला, बघू शकताय. एकदम ना काय बोलतात, काटकोनात आहेत, काटकोनात एकदम पायऱ्या दिल्या प्रॉपर. खतरनाक असं काम आहे. काही कलाकृती, वाव, अतिसुंदर, खतरनाक अशी कलाकृती. मला वाटते जमू शकणार नाही आत्ताच्या पिढीला हे जमूच शकणार. ही कुठले औषध तुटलेले आहेत, खालीच पडले दिसतात ना, हे बघ ही कुठले तुटलेत औषध. खूप जुनं गावाने कसं आहे बघा, एकदम खतरनाक. आत्ता करूच शकणार नाही कोणी, एवढं प्रॉपर अलाइनमेंट, एकदम दोरीत. खतरनाक असं काम आहे बघा, एकदम अतिसुंदर. आणि या गुफा आहेत, बघू शकता तुम्ही, खतरनाक गुफा आहेत, एकदम छान सुरेख. आणि हे पाहू शकता कसं केलेलं आहे ते काम त्यावेळेस, खतरनाक असं बघू शकता. इकडून इथे एक गुफा आहे, सेम आहे, खतरनाक. आणि हे जे दिलेलं आहे ना, हे दरवाजासाठी दिलेलं आहे. त्यावेळेस इथे एक असं लाकूड लावायचं आणि त्यातून दरवाजा लावायसाठी दिलेले आहे ते. इकडे हे दिलेलं आहे, हे दिवा दिलेला आहे, दिवा लावण्यासाठी. या इथून तिथे एक लाकूड लावणार आणि त्याच्यावरती काय आपले कपडे असतील, काय असतील, इकडे दिव्यासाठी दिलेले आहे. आणि इथून हे बघ, हे तुटले अवशेष, उखळ पक्षात उखळ, ही उखळ धान्य कुटण्यासाठी त्यावेळेस उपयोग व्हायचा. उखळाचा धान्य पीठ बनवायसाठी, तांदूळ हे करण्यासाठी, याच्यासाठी उपयोग व्हायचा. झोपण्यासाठी प्रॉपर जागा दिलेली बघू शकता, एकदम बेड टाईप सुंदर अशी. आणि चला आता जातो आपण बाजूला. आता आपण हे बघितले, यावर्षी इकडं पडलंय, हे पडलंय इकडे, बघितलं ना, हे वरतून आता पडलेलं आहे. तिथलं हे कुठलं पडलं आहे बघा. आणि तुम्ही बघशाल ना वरती भावांनो, आगीमुळे बघा, आगीमुळे भावांनो जर उठलं ना, पळून मिळणार ना, एवढं बेकार आगीमुळे. आणि कसं बघा हे का, बघितलं आहे का, बघा हे काम कसं आहे, एकदम खतरनाक ना भावानं. बघा हे कसलं खतरनाक काम आहे. त्या साईडला बी इथला एक मधला खांब तुटला आहे, काय कालांतराने इथलं तुटलेलं आहे काम. आणि आता आपण जातोय वरती. हे बघा सज्जे पडलेले मधमाशांचे. मधमाशांचे सज्जे पडलेले. आणि हे आहे ते गुफा बघा, खतरनाक लोक येतं भावांना. आणि बसण्यासाठी प्रॉपर जागा दिलेली, सगळं काही बघू शकताय तुम्ही, एकदम खतरनाक. त्या साईडला आहे, एकदम खतरनाक काम बघू शकता. आणि आता आपण चाललो इकडून, हे बघा इकडला अवशेष तुटून पडला, जो इथे पडला आहे बघा, दिसतोय तो मधलं बी काम पडलेलं आहे, दिसतो ना, अर्धच राहिलं आहे आता. आत्ता आपण जाणार आहे मेन जागेवरती, जिथे मेन स्तूप आहे बुद्धांचं. हे बघा खतरनाक काम आहे ना भाऊ ना, बघू शकता तुम्ही, खतरनाक असे स्तूप आहेत. ठीक आहे, आणि एक दोरीत आहेत बघू शकता.
आणि ही आहे ती जागा खतरनाक अशी. बूट काढतोय, जायचं आहे. खतरनाक स्तूप आहेत बघा, हे खतरनाक असं काम आहे बघा. आता पूर्ण आहे ना, कालांतराने याची पूर्ण पडझड झाली. बघू शकताय तुम्ही, खतरनाक असं काम कोरीव केलेले, एकदम डेंजर. आणि प्रॉपर पूर्ण अलाइनमेंटमध्ये. इकडे पाठी काय आहे का, जाऊन बघूया आपण. भीती वाटते, कारण त्या जुन्नरमध्ये वाघांची खूप भीती. वाघांची खूप आयुष्य. टाकं भरलेले आहे पाण्याचे, पाणी आहे टाक्यात, फुल पाणी. आणि तिकडे जाऊ शकत नाही आपण, रिटर्न येतो. खतरनाक असं काम आहे. बघू शकता तुम्ही, इथं पाण्याचं टाक आहे, इथं पूर्ण पाणी भरलेले. खतरनाक असं काम आहे एकदम. वाहलं खाली बघशाल ना, जागोजागी असे खड्डे केलेले आहेत, एकदम प्रॉपर उकळाट आहे पक्ष. त्यावेळेस म्हणजे इथे काहीतरी दिवे लावत असते या काय करत असते माहीत नाही, पण जागोजागीत कसे दिलेले आहेत. मामी आणि भावांनो बघा, नक्की भेट द्या भावांनो या वास्तूला, एकदम छान असे आहे. नक्की भेट द्या, नक्की भेट द्या या वास्तूला. आणि सर्वांनी येऊन बघा, आपल्या मुलाबाळांना बी दाखवा नक्कीच, कारण तर आपल्या मुलाबाळांना बी कळलं पाहिजे का 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 आपल्या जातीचं धर्माचं कुठंतरी कोरीव काम आहे, काहीतरी आहे हे दाखवा. आणि समोरचा जो नजारा आहे बघू शकताय. आणि असं खतरनाक काम आहे बघू शकताय. चल ग. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि लवकरच आपल्याला फॉलोअर्स कंप्लीट करायचे, त्यामुळं जास्तीत जास्त फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मी जास्तीत जास्त. चला भावांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय भीम, जय भीम भावांनो. नमो बुद्धाय, जय भीम. भावांनो, आता आपण सर्व लेण्या घेतलेल्या आहेत आणि घरी परतीचा प्रवास पकडलेला आहे. आता खाली उतरते आणि येताना आपण रस्ता चुकलो होतो, पण आता तुम्हाला यायचा प्रॉपर रस्ता दाखवणार आहे. बघा तुम्ही, एकदम प्रॉपर रस्ता दाखव. इथे तर पायऱ्या आहेत बघा. पावसाळ्यात ना भावांनो, खतरनाक असं वातावरण असणार, एकदम खतरनाक. कारण ते
पूर्ण निसर्ग हिरवा होत असणार आहे आणि त्यामध्ये या लेणी नक्की आपण एक पावसाळ्यात बी भेट देऊया 100%. मग तुम्हाला पावसाळ्यातला बी व्ह्यू दाखवूया छान असा कन्फर्म. आणि आता आपण परतीचा प्रवास झाला आहे, खाली उतरतो. आणि इकडे दिसते ना हे इकडे इकडे आपण बाईक लावली. एवढं खाली जायचं आता आपल्याला चालत. चला तर मग आता आसपास उतरूया. अजून एक जागेला भेट द्यायची लवकरच. मग आपण जुन्नरला बाय बाय करणार आहेत आणि आपल्या घरच्या दिशेने मुंबईला निघणार आहे लवकरच. मित्रांनो खूप छान असं संवर्धन केलेलं आहे आपले जे बौद्धिस्ट ट्रस्ट आहे तिकडले, त्यांनी खूप सुंदर असं संवर्धन केलं. आणि लास्टचा एक आपला जय भीम या लेणीला. आणि भेटूया परत एकदा पुन्हा. आता बघूया परतीचा प्रवास. आणि आम्ही फर्स्ट टाईम आलो, त्या साईडने येऊ नका तुम्ही, खूप रिस्की. आता आम्ही जरा शॉर्टकट मारून आलो होतो आणि तुम्ही येताना याच रस्त्याने या, कारण यो साधा आणि सरळ मार्ग आहे. आणि पटापट येशाल तुम्ही, कारण तर पायवाट आहेत. आज जिथून आम्ही आलो ती पायवाट नाही, ती डायरेक्ट एक चढी होती. म्हणजे आडमताडम रस्ता आहे, एकदम डेंजर असा. आणि जे अशोक सम्राटांनी महाराष्ट्राला लाभून दिलेले आहे ते म्हणजे ह्या लेण्या. महाराष्ट्रात खूप साऱ्या लेण्या आहेत आणि जुन्नर तालुक्यात तर खूप आहेत. लेण्याद्री आहे, आता ही बुद्ध लेणी इकडे बघितली आपण, चावंडला आहे, हाटकेश्वरला आहे, त्याच्यानंतर शिवनेरीला आहेत. भरपूर जागे बुद्ध लेण्या आहेत. आणि ह्याच रस्त्याने या तुम्ही. खतरनाक असं आहे बघा, जंगल आहे पूर्ण. आणि यायचं असेल तर दुपारच्या टायमालाच या, कारण ते वाघाची खूप भीती आहे इकडे जुन्नरला. सगळे बोलतात खूप वाघ आहेत. त्यामुळं आपण तर बघितलं नाही आधी, पण तुम्ही बी थोडं सावधान दिले त्याने, कारण तर जान सलामत तुला क्या बोलते वो वैसा आहे. आणि आता आपण आहे ना, आपल्याला लय चालायला लागणार आहे, खूप सारं. आपली गाडी राहिली पाठी आणि आपण पुढं चाललो. म्हणजे बघा चल ना, इकडं बी एक आहे छोटीवाली गुफा, दाखवू का तुम्हाला? रस्त्यातच लागते हे बघा. चला बघूया आपण 5 मिनिटात. सतरावी गुफा आहे, एकदम खतरनाक अशी छोटीशी, रक्षकांसाठी बांधलेली, एकदम मस्त खतरनाक. पाण्याचा असा बंदच नाही इथं, पाऊस येऊ तुफान येऊ काय बी येऊ काही टेन्शन नाही, कारण तर
हां भावानं येता नाही आहे ना 100% स्पोर्टचे शूज घालून या कारण तर खूप सरकतं आहे हो. चला मॅडम आपल्याला घाबरत जाऊ नका म्हणतात कुठे. बापरे बाप कुठे चाललाय रस्ता काही माहीत नाही. मित्रांनो ते बघितलं का हे आहे चन्नाचं झाड आहे. बघू शकता तुम्ही हे बघा हे एकदम झूम केलं ना हे चन्नाचं झाड आहे चंदन. हां लक्षात ठेवा चंदनाचं झाड आहे. चला आणि जुन्नर तालुक्यात खूप चंदन आहे. साग आणि चंदन भरमसाठ खूप. चल त्या डोंगरावरही कोणतं तरी एक मंदिर आहे माहीत नाही पण कोणतं गेलंच नाही आपण खूप वरती मित्रांनो. पण मी ताणले लागली त्यामुळं फटाफट परतीचा प्रवास घेतो आहे आपण. हा शपथ आता आपण गाडी एक साईडला लावली आपण चाललो एक साईडला. हां हे बघ इथून खाली रस्ता आहे. मी मग अशी बोलली मी तुम्हाला नको या हळूहळू पडू नको एवढं कर म्हणून बोलते ना. स्लिप मारते थांबा. हालत टाईट झाली मॅडमची चपल्या हातात त्यासाठीच बोललो तुम्हाला सेफ्टी शूट घेऊन या. आणि करायचं हां
लवकर लवकर फास्ट फास्ट उतरतोय, कारण तर भावांनो दादाला एक भावाच्या इकडे ठेवून आलं, कारण तो झोपला होता आणि आपण नंतर ब्लॉक काढायला आलो. त्यामुळं लवकरच घरी जायचं आपल्याला फास्ट फास्ट. अगं इथपर्यंत गाडी येते एकट बरं का. पण बघत यायला लागत होतं मगाशी. हम्म. ते घाटावर भरपूर चांगला रस्ता आहे. हम्म. मित्रांनो इथपर्यंत गाडी येते आणि ते दिलेलं आहे इथं लिहिण्यांचं पाटी लावलेली आणि इथपर्यंत बाईक येते, पण आपण आलोच नाही, आपल्याला रस्ता माहीत नव्हता. इकडे बाईक लागलेली आहेत बघा, आणि आपल्याला इकडूनच जायचं आहे, कारण आपली एक बाईक इकडे चल ग. बोलली की तुम्हाला. बाईक कार बी येऊ शकते, असा रस्ता आहे. खालीपर्यंत येऊ शकते पायथ्यापर्यंत, आणि त्यानंतर पायथ्यापासून वरती चालत जावं लागेल असं. खतरनाक असं जंगल आहे. इकडून असा आडवा शॉर्टकट आहे का? नाही वाटते. चला मेन रोडला जाऊ, मग रिटर्न पाठी जाऊया आणि गाडी घेऊया. फायनली मित्रांनो आपण आता खाली उतरलेलो आहोत, उतरतच आहोत. थोड्याच वेळात आपल्याला मेन रोड लागणार आहे, आणि इकडे यायचं असेल तुम्हाला लेणी पाहायला तर जुन्नरला यायचं आहे. जुन्नरच्या बसस्टँडला उतरल्यावर आपल्या तिथून ऑटो करायची, ऑटो करून खानापूरला यायचं आहे. खानापूरला उतरल्यानंतर तिथेच राईट साईडचा जो डोंगर आहे त्यातच ही लेणी आहे, आणि तिथून ट्रॅकिंग आहे. अर्धा ते पाऊण तासाचं वरती चढायचं आहे तुम्हाला. आणि भावांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.